वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोते हो, आपली भारतीय संस्कृती अति प्राचीन आहे आणि महान संस्कृती आहे। आपल्या या संस्कृतीमध्ये सर्वश्रेष्ठ असं काय मानलं जातं तर असं सांगितलेलं आहे, अध्यात्मशास्त्राला आपल्या या संस्कृतीत खूप महत्त्व आहे। भगवान गोपाल कृष्णांनी भगवद्गीतेत असं म्हटलेलं आहे, अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोऽन्यथा। म्हणजे ज्या ज्ञानाने आत्मा कोण अनात्मा कोण हे कळतं ते खरं ज्ञान, म्हणजेच परब्रह्म परमात्म्याचं ज्ञान। आणि यामुळे काय होतं की आपल्याला खरा परमेश्वर भेटतो आणि आपलं जे अज्ञान आहे हे अज्ञान दूर होतं। मग हे ज्ञान म्हणजे काय तर अगदी सोप्या भाषेत सांगता येईल, मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मला कुठे जायचं आहे आणि या जगात येऊन मला काय मिळवायचं आहे याचा शोध घेणं म्हणजेच अध्यात्मविद्या किंवा यालाच ब्रह्मविद्या म्हणतात किंवा भगवंतांनी याला राजविद्या किंवा पराविद्या असं म्हटलेलं आहे। आणि या विद्येपेक्षा या ज्ञानाशिवाय जगात दुसरं काहीही श्रेष्ठ नाही। नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते असं म्हटलेलं आहे। कारण ही ब्रह्मविद्या आहे ना, ही ब्रह्मविद्या म्हणजेच शाश्वत सुख आहे, अक्षय सुख आहे, यातच खरा परमानंद आहे। आणि हे ज्या लोकांनी समजून घेतलं आणि ती ब्रह्मविद्या पराविद्या प्राप्त करून घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ना, ते खरे संत। हे संत म्हणजेच साधू, सत्पुरुष किंवा सद्गुरू, ब्रह्मज्ञानी, महात्मा असं आपण त्यांना म्हणतो। आणि या आपल्या भारतीय संस्कृतीला खूप मोठी अशी संतांची मांदियाळी मिळालेली आहे। ज्ञानदेव आहेत, तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत, चोखोबा, गोरोबा, नामदेव, कान्होपात्रा, जनाबाई, मुक्ताबाई, संत सखू आहेत, सावतामाळी आहेत। किती लोकांची नावं घ्यावी, किती संत आहेत आपल्याकडे। आणि त्यातल्याच एका संतांचं म्हणजे 19व्या शतकातले एक महान सत्पुरुष परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचा किंवा लीलांचा आपण थोडासा भाग त्याचं चिंतन आपण इथे करणार आहोत। असं म्हटलेलं आहे की गुणी असो न गुणातीत, गुणी असो न गुणातीत, ज्ञानी असो न ज्ञानातीत, असे सद्गुरू श्री समर्थ महासमर्थ ब्रह्म शाश्वत सनातन असं आपल्या सद्गुरूंबद्दल बोललं जातं। म्हणजेच निर्गुण निराकार परब्रह्माने सगुण साकार रूप घेतलं। या कलियुगामध्ये दीनजनांचा उद्धार करण्यासाठी साक्षात भगवंतांनीच हा अवतार घेतला आणि तो अवतार म्हणजे नाम अवतार आहे, म्हणजेच आपले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज। बघा, श्रीराम म्हटलं की आपल्याला सद्गुरूंचं स्मरण होतं आणि सद्गुरूंचं स्मरण झालं की आपोआप नामच आपल्या मुखात येतं, श्रीराम जय राम जय जय राम। म्हणजे थोडक्यात काय, श्रीराम काय आणि आपले सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय आणि त्यांनी दिलेलं नाम हे सगळं एकच आहे, एकरूपच आहे, त्यात काही भेद नाही। आणि अशा या ब्रह्मचैतन्य सद्गुरूंचं चरित्र, त्यांच्या लीला याचं चिंतन आपण करणार आहोत। हे चिंतन सोपं नाही आहे, पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू।
पण असं आहे की शेवटी यात हे सगळं जे काही होतं आहे, त्यांच्या चरित्र सांगण्याची इथे जे काही काम केलं जातं आहे ते केवळ त्यांच्या कृपाप्रसादानंच होत आहे. आणि म्हणूनच या चरित्र लीलांचं आपण इथे आरंभ करूया. श्री असता सद्गुरुराज, चिंतेचे काय काज, वंदोनी त्यांचे पादपंकज, चरित्र भाग आरंभ करू. असं हे आपल्या सद्गुरूंचं सुखाचं मोक्षाचं धाम मिळवून देणारं सद्गुरूंचं लीलाचरित्र आपण थोडक्यात काही भागांमध्ये पाहणार आहोत. श्रोते हो, सातारा जिल्ह्यातला माण तालुका, या माण तालुकामधला दहिवडी आणि गोंदवली अशी 2 छोटी गावं आहेत. या 2 गावांजवळ वावर हिरे नावाचा आणखीन एक छोटासा भाग आहे किंवा छोटंसं गाव आहे असं म्हणूया. त्या गावामधले रुद्रोपंत घुगरदरे हे श्री महाराजांच्या कुळातले मूळ पुरुष असं समजलं जातं. त्यांचं गोत्र आहे वसिष्ठ. शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण. विठ्ठल भक्ती होती. वारी त्यांच्याकडे नित्यनियमानी होती आणि व्यवसाय त्यांचा शेतीचा होता. आणि या रुद्रोपंतांपासून चौथे पुरुष म्हणजे श्री महाराजांचे पणजोबा ते पणजोबा हे वावरहिरे गाव सोडून गोंदवल्याला आले. त्यांची सुद्धा पंढरीची वारी चालू होती. स्वभाव सात्विक होता. मनाचा उदारपणा त्यांच्याकडे होता. कुलकर्णी पण करत होते. शेतीचा व्यवसाय होता आणि त्यांची पत्नी शंकराची भक्ती करीत असे. या दाम्पत्याच्या पोटी पुत्रप्राप्ती झाली. या पुत्राचं नाव ठेवलं लिंगोपंत. हे लिंगोपंत म्हणजेच आपल्या महाराजांचे आजोबा. यांचा जन्म 1778 साली झाला. लिंगोपंतांची पत्नी सौ राधाबाई. या दोघांचा प्रपंच अतिशय आदर्श होता. अतिशय सत्वशील सदाचरणी असं हे दाम्पत्य होतं. सांपत्तिक स्थिती उत्तम होती. गोधन होतं, घरदार सगळं काही होतं. पण ही संपत्ती नव्हती. म्हणजे ही लौकिक संपत्तीच त्यांच्याकडे होती असं नाही, तर मनाची संपत्तीसुद्धा त्यांच्याकडे होती. उदार आणि परोपकारी विशाल असं त्यांचं मन होतं. कायम त्यांच्याकडे ब्राह्मण भोजन आणि अन्नदान असे. म्हणजे आपण बघा, नाथ महाराजांच्या बद्दल असं म्हणतो की नाही, प्रपंची भाग्य आणि परमार्थी वैराग्य. अगदी बरोबर हीच उक्ती पूज्य लिंगोपंतांना सुद्धा लागू पडते. आषाढी कार्तिकी नित्यवारी त्यांची चालू होती. रोजचा आचारधर्म काय होता? उपासनाक्रम होता. नित्य कर्म चालू होतं. पांडुरंगाचं नामस्मरण, स्नान, पूजा. भगवद्गीतेचा रोज एक अध्याय मोठ्यांना म्हणण्याचा त्यांचा परिपाठ होता. श्रोते, सांगण्याचं काम असं, कारण असं की अशा या गोष्टी, अशी ही स्तोत्र आपल्या घरात मोठ्यांनी म्हटली गेली पाहिजेत, हेच आपण यातून बघायचे. कारण त्यामुळे आपल्या घरातली स्पंदनं बदलतात आणि वाईट शक्तींचा नाश होतो. तर असा हा परिपाठ त्यांचा होता. दुपारी कचेरीचं काम, संध्याकाळी विठ्ठलाचं भजन, संध्याकाळी थोडा फराळ आणि पुन्हा बरीच मोठी रात्र होईस्तोवर पुन्हा विठ्ठलाचं भजन. आणि ते भजनसुद्धा अगदी एकरूपतेने म्हणत असत. डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागत. असे हे लिंगोपंत होते. पांडुरंग पांडुरंग असं कायम त्यांच्या मुखात नाम होतं. म्हणजे थोडक्यात समर्थांनी जे आपल्याला दिनक्रम सांगितलेला आहे किंवा आपली जीवनपद्धती आपल्याला एका श्लोकातून सांगितली. काय? उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, जय जय रघुवीर समर्थ. असा त्यांचा दिनक्रम होता किंवा अशी त्यांची दिनचर्या होती. आणि या दाम्पत्याच्या पोटी पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राचं नाव होतं रावजी. श्रोते हो, दर महिन्याच्या एकादशीला विठ्ठलाला जात असत. पंढरीच्या वारीला जात असत. पण असं आहे की शेवटी काही वर्षातच देह थकतो, जाता येत नाही, पाय दुखायला लागले. वाईट वाटू लागलं लिंगोपंतांना. काय करावं? विठ्ठला, मला तुझ्या दर्शनाला येता येत नाही रे. काय करू मी? मला तुझं दर्शन घ्यावंसं वाटते. पण श्रोते हो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भक्ताला जशी खंत असते की भगवंतांचं दर्शन आपल्याला होत नाही ना, तशीच खंत भगवंतांना सुद्धा असते. त्यांच्या लाडक्या भक्ताचं दर्शन भगवंतांना सुद्धा हवं असतं. आणि भगवंतच एक दिवस
लिंगोपंतांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी दृष्टांत दिला. अरे वाईट का वाटून घेतोस? तू माझ्याकडे येऊ शकत नाहीस म्हणून काय झालं? मी तुझ्याकडे येतो. अरे जा, तुझ्या शेतात जा आणि विहिरीपाशी खण, तिथं मी आलेलो आहे. आणि असा हा दृष्टांत लिंगोपंतांना पहाटेच्या वेळी पडला आणि लिंगोपंतांना जाग आली. कधी उजाडते असं वाटलं. आणि बरोबर 4 माणसं घेतलेली आहेत, खोरी फावडी घेतलेली आहेत आणि शेतामध्ये गेलेले आहेत. तिथे खणलं, 4 हातसुद्धा खणून नाही झालं तर खण्ण असा आवाज झाला आणि विठ्ठल आणि रखुमाईच्या सुंदर मूर्ती जणू काही अशा ठेवलेल्या आहेत, अशा या मूर्ती सापडलेल्या आहेत. आणि या दोन्ही मूर्ती लिंगोपंतांनी अगदी वाजत गाजत घरापर्यंत आणलेल्या आहेत आणि चांगल्या मुहूर्तावर त्यांची स्थापनासुद्धा केलेली आहे. 7-8 दिवस या मूर्तींच्या स्थापनेचा सोहळा चालला होता. भरपूर अन्नदानसुद्धा झालं होतं. श्रोते हो, लिंगोपंतांचे चिरंजीव म्हणजे रावजी मोठे बुद्धिमान होते. सरळ मार्गी होते. उत्तम विद्याभ्यास त्यांनी केलेला होता. पूजापाठ, नामस्मरण हे अगदी नित्य नियमाने चाललं होतं. त्यांना अतिशय एकांताची हौस होती. काही वर्षातच त्यांचा विवाह झाला. कलेढोणचे वाघमारे यांची सुस्वरूप कन्या गीताबाई यांच्याशी रावजींचा विवाह झाला. रावजींना काही विवाहामध्ये काही स्वारस्य होतं का? संसारात स्वारस्य होतं का? नाहीच. मुळी प्रपंचात त्यांचं मन कधीच नव्हतं. संसाराची आसक्ती नव्हतीच. वैराग्यच होतं त्यांच्याकडे. कायम नामस्मरण करायचं, ध्यानधारणा करायची, पूजा अर्चा करायची, यामध्येच रावजी बसलेले असत. आणि गीतामाई त्यासुद्धा देवाचं सगळं करायच्याच, पण गृहकृत्य दक्ष होत्या. सासू सासऱ्यांची मनापासून पूजा करत होत्या, सेवा करत होत्या. येणाऱ्या जाणाऱ्या अतिथींचा व्यवस्थित पाहुणचार करायच्या. घरामध्ये गुरेढोरं होती. त्यांचं सगळं काही कमी जास्त काय त्यांना हवंय नकोय सगळं बघत असत. अशा या गीतामाई होत्या. सगळा शेतीचा व्यवहारसुद्धा स्वतः बघत होत्या. आणि महाराजांचे वडील श्री रावजी असं सांगतात की ते आयुष्यभरात कधीही खोटं बोलले नाहीत. त्यांनी कुणाला कधी फसवलं नाही, लुबाडलं नाही. अतिशय सदाचरणी होते. हा त्यांचा विशेष गुण होता. गीतामाईंच्या हाती मोठी दानत होती. असं सांगतात की गोंदवले गावामध्ये जर कुणी आजारी पडलं ना, तर गीतामाईंच्या हातचं जर त्यांनी खाल्लं तर त्याचा आजार कुठल्या कुठे पळून जायचा, अशी श्रद्धा सगळ्या लोकांची होती असं सांगतात. अहो, कारण त्याच्या मागचं कारणच महत्त्वाचं आहे. कारण गीतामाईंचा स्वभाव उदार होता. मनपूर्वक सेवा करत होत्या. निस्वार्थी सेवा होती. त्यामुळे त्यांच्या हातचं काही खाल्लं की आजार पळून जायचा. अशा या गीतामाई होत्या. गावामध्ये कुणी बाळंतीण अडली असली तर तिच्या बाळणपणासाठी जा, तिच्या बाळाला अंगडं टोपडं शिवून देत असत. तिला काही आळीवाचे लाडू करून दे, काही बदामाची खीर करून दे, अशा गोष्टीसुद्धा गीतामाई करत असत. अनेक लोकांची सेवा आपणहून करत असत. आणि मग लोकांना असं वाटायचं की गीतामाईंची ही सेवा आपण अशीच कशी घ्यायची? आपणही काहीतरी द्यायला पाहिजे ना. काय द्यावं आम्ही तुम्हाला, असं लोक विचारायची. गीतामाई म्हणायच्या, अहो काय देणार? काहीही नको. रामकृपेने मला सगळं काही आहे. मी समाधानी आहे. तुम्हाला जर द्यायचंच असेल ना तर एकच द्या. दररोज 1000 वेळा रामनाम घ्या. बघा, म्हणजे इथेच रामनामाचं बीज पेरलेलं होतं. अशी ही सुपीक भूमी गीतामाईंची होती. आणि म्हणूनच त्या जानकीनाथांना, रामरायांना अवतार घ्यायचा होता. कशासाठी? तर धर्माला जागृत ठेवण्यासाठी आणि दुष्कर्मांना छेद देण्यासाठी. आणि त्यासाठी अशी उत्तम भूमी कुठे मिळणार हो? म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती. आणि काही दिवसातच, काही काळातच गीतामाई गर्भवती राहिल्या. आधी मुळात वृत्ती रामनाम घेण्याची होतीच. आता तर आणखीन वृत्तीमध्ये फरक पडला. मुळातच रामनामाची गोडी होती आणि आता अखंड रामनामाचा सपाटाच लावला होता असं सांगितलेलं आहे. येता जाता, उठत बसता, देता घेता, जेवता घेता रामनामच त्यांच्या मुखात होतं. सासू सासऱ्यांनी कौतुकाने डोहाळे जेवण केलं, डोहाळे पुरवले. काय डोहाळे लागले होते हो आमच्या गीतामाईंना. अहो, त्या म्हणत
मला दासबोध वाचावंसं वाटते, मला समर्थांचं चिंतन करावंसं वाटते, मला सतत रामनाम घ्यावंसं वाटते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट गीतामाई म्हणायच्या, मला असं वाटते की माझ्याजवळ मारुतीराय साक्षात हनुमंत येऊन बसलेले आहेत आणि रामनाम घेता आहेत असा भास त्यांना सारखा व्हायचा. अशा या गीतामाईंचे हे डोहाळे चाललेले होते. लिंगोपंतांकडे अनेक लोक म्हणजे अनेक सत्पुरुष किंवा येणारे जाणारे वारकरी प्रवासी मुक्कामाला येत. त्यांची भोजनाची सोयसुद्धा लिंगोपंत करत. असाच एक मनुष्य, एक सत्पुरुष काशीवरून आला. तो काशीवरून गंगा घेऊन आला होता आणि ती गंगा त्याला रामेश्वरला व्हायची होती. आणि तो लिंगोपंतांकडे आला आणि त्यांनी गीतामाईंना पाहिलं. गीतामाईंना पाहिलं, त्यांना नमस्कार गीतामाईंनी त्यांना नमस्कार केला. त्यावेळेला त्या मनुष्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो मनुष्य काय म्हणतोय, मेरे लाला, अरे मेरे लाला तू यहाँ है, अरे तेरे दर्शन से मैं धन्य हुआ हूँ, मैं अभी वापस जा रहा हूँ. आणि काय करावं त्यांनी, अहो काशीवरून आणलेली गंगा गीतामाईंच्या चरणावर ओतली. झाली ती रामेश्वराला प्राप्त झाली असं सांगतात. आणि तो मनुष्य म्हणला, आता मला रामेश्वरला जायची जरुरीच नाही. अहो कारण का, गीतामाईंच्या पोटी कोण येणार होते, तर साक्षात महादेव येणार होते. म्हणूनच महाराजांचं वर्णन केलेलं आहे, महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होते, नमस्कार त्या सद्गुरु ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. गीतामाई दर एकादशीला विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा करायच्या, नैवेद्य दाखवायच्या, आरती करायच्या, फराळ द्यायच्या येणाऱ्या सगळ्या लोकांना. आणि आता 1845 सालचा माघ शुद्ध द्वादशीचा दिवस उजाडला. आदल्या दिवसापासूनच गीतामाईंना वेदना होऊ लागल्या होत्या, प्रसूती वेदना जाणवू लागल्या होत्या, त्रास होऊ लागला होता. गीतामाईंच्या सासूबाई राधाबाई त्या त्यांच्याजवळ होत्या. गीतामाईंची आईसुद्धा आलेली होती. त्यांना गीतामाईंचे त्रास बघवत नव्हता, वेदना बघवत नव्हत्या. काय करावं, हिला त्रास कमी कसा होईल याचा आपण विचार त्या करत होत्या. गीतामाई त्यांना म्हणाल्या, काहीही काळजी करू नका, फक्त तुम्ही रामनाम घेत राहा, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि खरोखरच तसं झालं. दुसऱ्या दिवशी एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे द्वादशीचा दिवस उजाडला. विठ्ठलाच्या मंदिरातली काकड आरती झाली आणि थोड्या वेळातच बातमी आली, गीतामाईला पुत्रप्राप्ती झाली, लिंगोपंतांना नातू झाला. अहो सगळीकडे वार्ता पसरली, लिंगोपंतांना नातू झाला. सगळ्या गोंदवले गावाला खूप आनंद झाला. बघा, ज्याप्रमाणे यशोदेला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला म्हणताना सगळ्या गोकुळाला आनंद झाला की नाही, त्याचप्रमाणे लिंगोपंतांना नातू झाला, गीतामाईला मुलगा झाला म्हणताना सगळ्या गोंदवलीकरांना आनंद झाला. कारण हे कुटुंब होतंच तसं, वात्सल्य होतं त्यांच्याकडे, सगळ्यांबद्दल त्यांना प्रेम होतं. त्यामुळे सगळ्या लोकांना आनंद झालेला आहे. म्हणून आपल्या नमस्कार त्रयोदशीमध्ये म्हटलेलं आहे, महाराष्ट्रिया माणगंगा तिराते, असे पुण्य गोंदावले क्षेत्र तेथे, यजुर्वेदी विप्रगृही जन्म घेती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा या माणगंगा तीरावरच्या गोंदवले ग्रामी श्री महाराजांनी जन्म घेतला. झालं, आता बाळ आलेलं आहे, बाळाची कुंडली मांडलेली आहे, ज्योतिषाला बोलावलेलं आहे. ज्योतिषांनी काय सांगावं, पत्रिका मांडली. सांगितलं की अतिशय कुंडली उत्तम आहे, गुरु बलवान केंद्रात आहे, त्यामुळे वेदांत आत्मसात करील हो हा बाळ. आणि 3 बलिष्ठ योग आहेत. कुठले, धनयोग आहे, राजयोग आहे आणि ब्रह्मज्ञान योग आहे. असं म्हटलेलं आहे, करोडो रुपयांचा व्यवहार, मिळेल संपत्ती अपार, अन्नदान घडेल थोर, सुख अपार मिळेल यासी, असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरोखरच पारमार्थिक ऐश्वर्याचा कळस म्हणजे श्री महाराजांची पत्रिका होती असं सांगतात. श्रोते हो, हे बाळरूप अतिशय देखणं होतं.
गौरवर्ण कांती तर होतीच, नाक अगदी सरळ होतं, नेत्र पाणीदार होते, छाती भरदार होती आणि मुखावर तेज होतं आणि हाताचे आणि पायाचे तळवे असे गुलाबीसर होते असं सांगतात. कपाळ भव्य होतं, काळाभोर केसांचा दाट असा झुपका कपाळावर आलेला होता, म्हणजे दाट जावळ होतं. रावजी आणि गीतामाई तर हरखूनच गेले होते. लिंगोपंत आणि राधाबाई म्हणजे आजी आजोबासुद्धा या बाळामध्ये रमून गेले होते. पण गावकऱ्यांचं सुद्धा, सगळ्या गावकऱ्यांचं सुद्धा हे बाळ अतिशय लाडकं होतं. म्हणता म्हणता हे बाळ 5-6 महिन्याचं झालं, पुढे जाऊ लागलं, रांगू लागलं. आता बोबडे बोबडे बोल येऊ लागले. अति चपळता होती या बाळाकडे असं म्हणतात. ज्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण लहानपणीच जसे रांगायला लागले तसे म्हणे गोठ्यात जायचे, गाईंच्या अंगावर बसायचे, त्यांची शिंगं हलवायचे, त्याच पद्धतीने म्हणे श्री महाराजसुद्धा गोठ्यामध्ये जायचे, गाईंबरोबर खेळायचे, त्यांची शेपटी ओढायचे, वासरांबरोबर खेळायचे, गाईच्या अंगावर जाऊन बसायचे. म्हणजे थोडक्यात काय, गोसेवा करण्यासाठीच श्री भगवान महाराजांनी हा जन्म घेतला होता असं म्हणायला हरकत नाही. झालं, महाराज आता ऐवाना 5 वर्षाचे झाले होते. मुखातून स्पष्ट उच्चार येऊ लागले होते. आधी बोबडे बोल होते, लाम कुतनं आली, पण आता मात्र राम कृष्ण हरी असे स्पष्ट शब्द येऊ लागले. हे बाळ आजोबांजवळच असायचं, लिंगोपंतांजवळ हे बाळ झोपायचं. या बाळाचं नाव काय हो ठेवलं होतं? तर गणपती असं नाव ठेवलं होतं. पण लिंगोपंत मात्र आपल्या नातवाला लाडाने गणूबाळ असं म्हणायचे. हा गणूबाळ आजोबांजवळच असायचा. एकदा असं झालं, गणूबाळाला काही रात्रीच्या वेळेला झोप येईना. काय करावं? आता काय खेळायची वेळ नाही. लिंगोपंत आजोबांनी काय करावं? या बाळाला भगवद्गीतेतला श्लोक शिकवला. अनन्याश्चिंतयन्तो माय हा श्लोक शिकवला आणि 4-5 वेळा म्हणून घेतला. स्पष्ट उच्चारात तो महाराजांनी म्हटलेला आहे आणि पाठही झाला हो, लगेच पाठ झालेला आहे. असे श्री महाराज होते, एकपाठी होते, स्मरणशक्ती प्रचंड होती. श्री महाराजांना विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन सारखं भजन करायला आवडायचं. हट्ट करायचे, मला विठ्ठलाच्या मंदिरात जायचे, मला विठ्ठलाच्या मंदिरात जायचे आणि स्वतः झांज घ्यायचे, टाळ वाजवायचे आणि नाचत नाचत भजन करायचे. पुराण श्रवण करायचे, रामविजय, काशीखंड, श्रीमद भागवत हे सगळे ग्रंथ त्यांना ऐकायला आवडायचे, श्रवण करायला आवडायचे. एकदा तर असं झालं सांगतात की रात्रीचा 1 वाजला होता आणि लिंगोपंतांना जाग आली, आजोबांना जाग आली. बघताय तर गणूबाळ अंथरुणात नाही. कुठे गेला असेल इथेच कुठे गेला. 5-10 मिनटं वाट बघितली, पण गणूबाळाचा काही पत्ता नाही. इकडे शोधलं, सगळ्या घरात शोधलं, घरामध्ये कुठल्याही खोलीमध्ये गणूबाळ सापडला नाही. मग बाहेर जायला लागले, बाहेर शोधाशोध घ्यायला लागली. दिवट्या घेतलेत, कंदील घेतलेत आणि बाहेर शोधाशोध सुरू झाली, पण सबंध गावामध्ये बाळ सापडला नाही. शेवटी कुठे गेलेत सगळे लोक? स्मशानात गेलेले आहेत. तर स्मशानामध्ये हे गणूबाळ निवांत पद्मासन घालून ध्यान लावून बसलं होतं. आजोबा म्हणतायत, अरे गणूबाळा तू इथं काय करतोयस? नाही म्हणाले, मी इथे बसून ध्यान करतो आहे. अरे मग तुला घरात शांतता नाही का? इथं का बसलायस? महाराजांनी काय उत्तर द्यावं? श्री महाराज म्हणतात, इथं आलं ना की पटकन नामामध्ये रंगून जायला होतं, ध्यानात रंगून जायला होतं, असं श्री महाराजांचं उत्तर आहे. अरे पण गणूबाळा तुला भीती नाही का वाटली? नाही म्हणाले, समर्थांनी सांगितले, नामे चेडे चेटके नासती विघ्ने निवारिती नामे. नाम घेतलं की सगळी भूतपिशाच्य निघून जातात, मला कशाची भीती वाटली नाही असं श्री महाराजांनी सांगितलं. आता 5व्या वर्षी मौंजी बंधन झालं. मग कुलगुरू म्हणून त्यांचे पाठक होते, ते पाठक आले. त्यांना पूजा शिकवली, रुद्र शिकवला, विष्णू सहस्रनाम शिकवलं, संध्या शिकवली, विश्वदेव शिकवला, पवमान रुद्रसुद्धा शिकवून झालं. म्हणजे ही सगळी महत्त्वाची स्तोत्र त्यांना शिकवून झाली, ती त्यांची पाठ झाली. आता श्री महाराज म्हणतात पुढे आता काय शिकायचं? त्यावेळेला पुरोहित म्हणतात आता एक वेद शिकायचा. 4 वेद आहेत. मग म्हणाले एका वेदाला 12 वर्ष, अशी 48 वर्ष. महाराज म्हणतात एवढा वेळ आहे कुठे? त्यापेक्षा माझं रामनाम चांगलं, मी रामनाम घेईन आणि पुढे जाईन, असं हे श्री महाराजांचं उत्तर होतं. एकदा आजोबांनी विचारलं, गणू तुला काय आवडतं रे?
म्हणजे तुझी आई आवडते का, वडील आवडतात का, आजोबा आवडतात का, तुला खाऊ आवडतो? गणूबाळाने उत्तर दिलं, मला हे सगळं आवडतं, पण या सगळ्यांपेक्षा मला सगळ्यात जास्ती काय आवडतं तर माझा श्रीराम प्रभू आवडतो, की जो शाश्वत आहे आणि सनातन आहे. एकदा आजोबाने विचारलं, गणूबाळा तुला मी हंडाभर मोहरा दिल्या, तर तू काय करशील त्या मोहरांचं? गणूबाळ म्हणला, मी त्या सगळ्या मोहरा भिकारी, अंधू, पंगू यांना देऊन टाकीन, कुणाचं दारिद्र्य राहणार नाही. आश्चर्यचकित झालेत लिंगोपंत, काय उत्तर आहे आपल्या नातवाचं. एकदा लिंगोपंताने विचारलं, गणूबाळा तुला मी जर राजा केलं तर काय करशील? मला राजा केलं तर मग म्हणाले, मी तर अन्नछत्रच उघडीन, कुणीही गावामध्ये राज्यामध्ये माझ्या भिकारी राहणार नाही. असं हे महाराजांचं मन उदार, विशाल, परोपकारी होतं. त्यांच्या आईप्रमाणे, गीतामाईप्रमाणेच कुणाचंही दुःख त्यांना पाहावत नव्हतं. झालं आता 7व्या वर्षी या गणूबाळाला शाळेत घातलं. खर्शीकर मास्तर होते, पण असं आहे, जे जे शिकवावे यासी ते ते ग्राह्य बुद्धीसी. शेवटी गुरुसुद्धा अनुत्तरित व्हायचे. मग आता गुरु म्हणायचे, झालं शिकवून माझं आजचं, बास झालं. गुरुच कंटाळून जायचे. मग काय, गणूबाळ आपलं जायचं, बरोबर सवंगड्यांना घेऊन जायचे, रानावनात निघून जायचे. तिथे जाऊन काय करायचं, 4 दगड मांडायचे, श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई आणि मारुतीराय. आणि असे हे 4 दगड मांडून त्यांची पूजा करायची आणि राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की असं भजन करत बसायचे सगळ्या मुलांना घेऊन. असं हे श्री महाराजांचं शिक्षण चाललेलं होतं. सगळे मास्तर अगदी कंटाळून गेले की आता अहो तुमच्या मुलाला शिकवण्यासारखं आमच्याकडे काहीही नाही. मग काय, गणूबाळ आपला दिवसभर असाच भटकत राहायचा. शाळा बंद झाली, मग इकडे तिकडे हिंडायचं, शेतामध्ये जायचं, कुणाच्या डाळिंब तोड, कुणाचं काय कर, नासधूस कर. गीतामाईंकडे दररोज तक्रारी येऊ लागल्या. गीतामाईंचं डोकं उठलं, काय करावं आता या गणूला. मग यशोदामाईनं जसा कृष्णाच्या सारख्या त्यांच्याकडे तक्रारी यायच्या, त्याप्रमाणे यशोदामाईने त्यावेळेला काय केलं, तक्रारी आल्यावरती कृष्णाला त्यांनी काय केलं तर म्हणाले, सांगतात की वासरं घेऊन रानात पाठवलं. तसंच गीतामाईंनी केलं. गणू उद्यापासून वासरं घेऊन रानात जायचं बरं का. गणूबाळाला काय तेच हवं होतं, गोसेवा हवीच होती. गणूबाळ दररोज वासरं घेऊन जायचा आणि रानात जायचा. पण काय, वासरं सोडून द्यायची, सगळ्या मुलांना बसवायचं आणि रामाचं भजन करत बसायचं. मग काय, ती वासरं, त्या गायी कुणाच्या शेतात जायच्या आणि पुन्हा शेताची नासधूस करायला सुरुवात करायची. गीतामाई आता मात्र कंटाळल्या. एक दिवस म्हणाल्या, अरे गणू, असा कसा तू मुलगा माझ्या पोटी आलास रे, काय करावं मी तुला आता, काय लोक तुझ्याबद्दल किती तक्रारी करतात, मला वाईट वाटतं. डोळ्यात पाणी आलं गीतामाईंच्या. त्याला गणू म्हणतोय, आई नाही ग, मला असं वागायला आवडत नाही. गीतामाई म्हणली, मग आता हे लवकर सोडून दे बरं तुझं काम, असं तू काही वागू नकोस. बघ म्हणाले, तू जर का हे तुझं वागणं असं सोडून दिलंस ना तर म्हणाले मी 1,00,000 वेळा राम नाम घेईन, असं गीतामाई म्हणल्या. लगेच गणूबाळ काय म्हणते, आई बघ, उद्यापासून मी अजिबात कुणाच्या शेतात जाणार नाही, कुणाची तक्रार येऊन देणार नाही, पण रामनामाची लाखोली मात्र तू वाहिली पाहिजेस. म्हणजे थोडक्यात काय, महाराजांनी आईला सांगून दिलं की तू आता रामनाम घ्यायला लाग, माझ्याकडे फार लक्ष देऊ नकोस. आणि अशा तऱ्हेने खरोखरच श्री महाराजांमध्ये खूप बदल झालेला आहे. आणि मग काही काळातच असं झालं की हे गणूबाळ सतत ध्यानधारणा करायचं, रामनाम घेत असायचं. त्यामुळे लिंगोपंतांना आवडतच होतं, कारण बरोबर आहे त्यांचे संस्कार होते ते. पण एकदा असं झालं की लिंगोपंतांबरोबर हे गणूबाळ जवळच्या मारुतीच्या मंदिरात गेलं आणि त्या मारुती मंदिरात एक रामदासी बुवा येऊन बसले होते. त्या रामदासी बुवांचा पोशाख कसा, भगवा पोशाख होता, जटा वाढवलेल्या होत्या, गळ्यात रुद्राक्षांची माळा होती, हातात जपाची माळ होती, अंगाला भस्म लावलेलं होतं. गणूबाळाने विचारलं, का हो, हा सगळा पोशाख तुम्ही कशासाठी केला आहे, यातून तुम्हाला काय साध्य होणार आहे. त्यावेळेला त्या रामदासींनी असं सांगितलं की अरे बाळा, मला श्रीरामाचं दर्शन हवं आहे.
मला श्रीरामाचं दर्शन हवं आहे ना, म्हणून मी हा पोशाख घातला आहे. गणूबाळ म्हणतं, मग झालं रामाचं दर्शन? अहो 7-8 वर्षाचं गणूबाळ, पण किती त्याची बुद्धी तीव्र होती बघा. लगेच विचारलंय, झालं का मग रामाचं दर्शन? रामदासी म्हणतात, नाही रे बाळा, अजून नाही झालं. कसं आहे म्हणाले? अरे म्हणाले, त्यासाठी गुरु करावा लागतो, सद्गुरू करावा लागतो, सद्गुरूची सेवा करावी लागते, आणि सद्गुरूची सेवा झाली की मग सद्गुरूची कृपा होते आणि मगच रामाचं दर्शन होतं. म्हणून म्हटलेलं आहे, गुरुकृपांजन पायो भेरे भाई, राम बिना कछु जानत नाही. गुरुकृपेशिवाय काहीही नाही. गणूबाळाने विचार केला की हे 50-55 वर्षाचे रामदासी यांना अजूनही गुरु भेटला नाही. गुरुची कृपा कधी मिळायची आणि कधी रामदर्शन व्हायचं? मला आत्ताच सद्गुरू शोधला पाहिजे असं लक्षात आलं. आणि म्हणून श्री महाराजांनी घर सोडायचा विचार केला, कारण आता सद्गुरू काय असा घरात बसून सापडणार नाही हे महाराजांना माहीत होतं. मग बरोबर 2-3 मित्रांना घेतलं, घर सोडलं, गेले कोल्हापूरला. तिथे 4-5 दिवस राहिले. बरोबरचे मित्र होते ते कंटाळून निघून गेले, पुन्हा गोंदवल्याला आले. आणि आता येवाना घरच्या लोकांना कळलं की गणूबाळ कुठे आहे? कोल्हापूरला गेलेला आहे. मग तिथून घरच्या लोकांनी कोल्हापूरवरून त्याला परत आणले. आता आजोबांनी असं ठरवलं की गणूबाळाचं हे वैराग्य जे आहे ना, ही विरक्ती आहे ना, फार लवकर आलेली, त्याला आता लवकरच बंधनात टाकलं पाहिजे. म्हणून मग आता त्याचा बंधनात टाकण्यासाठी काय ठरवलेलं आहे? तर विवाह करावा. आणि म्हणून या गणूबाळाचा विवाह केलेला आहे. खातवळ जवळच एक खातवळ नावाचं गाव होतं. तिथे संभाजी गोडसे नावाचे गृहस्थ होते. त्यांची कन्या अतिशय सुशील होती. तिच्याशी महाराजांचा विवाह झाला. तिचं नाव होतं सरस्वती. लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर असं झालं, काही काळातच, काही महिन्यातच लिंगोपंत आजारी झाले. राधाबाई म्हणजे आजीसुद्धा आजारी झाल्या. आजीचं पण काही थोड्याशा आजारांनी निधन झालं. आजोबाही गेले. आणि लग्न केलं कशासाठी तो हेतू बाजूलाच राहिला. गणूबाळाचं ध्यानधारणा काही कमी नव्हतीच. आणि आता असं झालं की आजी आजोबा नाहीत म्हणताना गणूबाळाला कोणाचाही धाक राहिला नाही. रावजी त्यांच्या नामस्मरणात ध्यानातच असायचे. आईचं काही गणूबाळ ऐकायचं नाही. आणि आता गणूबाळाच्या पुन्हा मनात आलं की मला सद्गुरूची प्राप्ती करून घ्यायला हवी, आणि आता मात्र मी एकटा बाहेर पडणार, बरोबर कुणालाही घेणार नाही. निर्णय झाला, कारण तळमळच तेवढी होती गुरुप्राप्तीची. आणि म्हणून गणूनी एक दिवस घर सोडलं. वय होतं किती? 10 ते 11 वर्षाचं वय होतं. अंगावरच्या कपड्यानिशी घर सोडलं आणि पुढे पुढे जात राहिले. तेजस्वी चेहरा होता. लोक बघत राहायची, अरे बाळा तू एकटा कुठे चाललास? मी सद्गुरूच्या शोधात चाललो आहे. असं उत्तर आलं की लोकांना सुद्धा आश्चर्य वाटायचं, काय एवढासा बाळ आहे, सद्गुरूच्या शोधात निघालेला आहे, पायामध्ये काही नाही, अनवाणी फिरतो आहे, काही कुणाकडे मागायचा नाही, फक्त माधुकरी मागायचा, जिथे आसरा मिळेल तिथे मुक्काम करायचा, कधी वृक्षाखाली, कधी मंदिरात, कधी धर्मशाळेत, पण कधीही कोणाजवळ काही मागितलं नाही. असं हे गणूबाळ. अनेक सत्पुरुष त्यांना भेटले बरं का. असं सांगतात की श्री महाराज सर्वप्रथम हरिपूरला आले. हरिपूरला राधाबाई नावाच्या एक मोठ्या भक्तबाई भेटल्या. त्यांची कृष्णाची भक्ती होती. असं सांगतात की त्या भजन म्हणायला लागल्यानं की अक्षरशः कृष्णाची मूर्ती डोलायला लागायची असं सांगतात. खरोखरच राधाबाईंची ती निष्काम भक्ती श्री महाराजांना खूप आवडली. त्यांच्याकडे काही काळ गणूबाळ राहिलेले आहेत. त्याच्या पुढे ते गेलेले आहेत मिरजेला. मिरजेला अण्णाबुवा नावाचे सिद्ध पुरुष होते. त्यांची तर मुक्त अवस्था होती, मूढवत अशी त्यांची अवस्था होती. कुणाला कधी शिव्या द्यायचे, कधी उकिरड्यावर बसलेले असायचे, उकिरड्यावरचं अन्न खायचे, अशी त्यांची अवस्था होती. आणि त्यांच्याजवळ श्री महाराज राहिलेले आहेत. त्यांच्याजवळून काही ज्ञानही घेतलेलं आहे. त्यांनी श्री महाराजांना आशीर्वाद दिलेले, बाळ परमात्मा तुझं कल्याण करील हो. तिथून आपले श्री महाराज निघालेले आहेत, पुढे सटाण्याला आलेले आहेत. तिथे देव मामलेदार नावाचे महान पुरुष भेटलेले आहेत. आणि त्यांचं खरं नाव होतं यशवंत भोसेकर. त्यांची वृत्ती साधुत्वाची होती बरं का. त्यांच्याकडे श्री महाराज बरेच दिवस राहिले. त्यांच्याकडूनही काही दीक्षा श्री महाराजांनी घेतली.
पुढे श्री महाराज कुठे आले हो, तर दिव्य विभूती असलेले आपले अक्कलकोट स्वामी अक्कलकोटला श्री महाराज आलेले. आणि असं सांगतात की ज्या दिवशी श्री महाराज अक्कलकोटला जाऊन पोचले ना, त्या आधीच म्हणजे सकाळपासूनच श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज श्री महाराजांचीच वाट बघत होते. अरे आज माझा बाळ येणार आहे बरं का, अरे आज माझा बाळ येणार आहे बरं का, कुणी त्याला काही बोलू नका, असं महाराज सकाळपासून म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज सांगत होते सगळ्यांना. आणि जसे महाराज त्यांना दिसले तेव्हा अक्कलकोट स्वामी महाराज धावत धावत त्यांच्यापर्यंत गेलेले, त्यांना आलिंगन दिलेले, घळ घळ अश्रुधारा वाहू लागलेले आहेत. अरे बाळा तू आलास म्हणून कडकडून मिठी मारलेली आहे. आणि आपल्या जवळचे डाळिंबाच्या दाण्यांचं ताट श्री महाराजांना दिलेलं आहे आणि सांगितलं तुझी मनोकामना पूर्ण होईल. अशा तऱ्हेने महाराज आता फिरत होते, नुसती भ्रमंती चालू होती. पण प्रत्येक ठिकाणी सांगायचे मी तुझा गुरु नाही, तुझा मोक्ष गुरु वेगळा आहे. पण श्री महाराज कंटाळले नाहीत. आता श्री महाराज अक्कलकोटवरून कुठे आलेत, हुमणाबादला आलेले आहेत. तिथे माणिक प्रभू नावाचे सिद्ध पुरुष होते. त्यांचा दत्तांचा अनुग्रह होता. अहो एखाद्या राजाप्रमाणे वैभव होतं माणिक प्रभूंचं, पण अंगी वैराग्य होतं, विरक्ती होती. आणि माणिक प्रभूसुद्धा श्री महाराजांचीच वाट पाहत होते. जेवायला बसेनात. अहो महाराज जेवायला चला. अरे जेवण काय रोजचंच आहे, ते काय आजच आहे का, माझा भाऊ आज येणार आहे. आणि श्री महाराज आले, त्यांच्याबरोबर ते जेवले. त्यांनी स्वतः जेवू घातलं आणि आशीर्वाद दिलेला आहे, बाळा योग्य वेळी तुझं काम होईल. आता हुमणाबादहून कुठे गेलेत महाराज, आबूच्या पहाडात गेलेले आहेत. तिथे अनेक योगी लोक होते, योगक्रिया करायचे. तिथे महाराज गेलेले आहेत, त्या योग्यांजवळ राहिलेले आहेत, त्यांच्याकडून योग दीक्षा घेतलेली आहे. श्री महाराजांनी योग साधना शिकली. आबूच्या पहाडातून श्री महाराज काशी खंडात गेलेले आहेत. काशीला तेलंग स्वामी होते. तेलंग स्वामी ते सुद्धा मोठे वैराग्यशील होते. त्यांना आशीर्वाद दिलेला आहे, बाळा तुझ्या मनासारखं होईल, लवकरच तुझं काम होईल, पण मी तुझा मोक्ष गुरु नाही. आता तिथून श्री महाराज अयोध्येला आलेले आहेत. काशीवरून अयोध्येला आले. अयोध्येजवळचं नैमिषारण्य आहे ना, तिथे आलेले आहेत. असं सांगतात की त्यावेळेला नैमिषारण्यामध्ये इतकी दाट झाडी होती की दुपारी 12 वाजतासुद्धा अंधार पडलेला आहे का काय असं वाटायचं, सूर्य दिसायचा नाही. त्यामुळे खूप थंडी असायची, बर्फ होता सगळीकडे, असंही वर्णन केलेलं आहे. आणि अशा या नैमिषारण्यामधल्या एका गुहेमध्ये श्री महाराज गेले. त्या गुहेमध्ये धुनी पेटलेली होती आणि त्या गुहेमध्ये अशी 7 आसनं मांडलेली होती. त्यातल्या एका आसनावरती एक योगी बसलेले होते. म्हणजे बाकीच्याही आसनांवरती होते, पण एक आसन रिकाम होतं. 6व्या आसनावरचे योगी होते. ते म्हणाले ते रिकाम आसन आहे ना बाळा, तू तिथे जाऊन बस. म्हणजे त्या योग्यांनी सुद्धा ओळखलं की याची या आसनावर बसायची पात्रता आहे. आणि श्री महाराजांनी त्या आसनावर बसून ध्यानधारणा केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे. श्रोते हो, हे योगी कोण होते, तर नृसिंह सरस्वती महाराज, म्हणजे आपल्या आळंदीमध्ये ज्यांचा जो मठ आहे ते तिथे तपश्चर्येला बसलेले होते. आणि या नैमिषारण्यामध्येच श्रींची तपस्थली आजसुद्धा आहे, कारण श्री महाराजांनी नंतरसुद्धा नैमिषारण्यात जाऊन याच आसनावर बसून मोठी घोर तपश्चर्या केलेली आहे. आता नैमिषारण्यातून महाराज बंगालला गेले, कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला आले तर तिथे रामकृष्ण परमहंस भेटलेले आहे. रामकृष्ण परमहंसांनी श्री महाराजांना समोरून येताना बघितलं आणि म्हणाले की तू स्वतःला मारून टाक असं सांगितलेलं आहे आणि तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. श्रोते हो, एवढी भ्रमंती श्री महाराजांनी केली. गोंदवले कुठे, महाराष्ट्रातलं छोटंसं गाव, तिथून कुठे कुठे महाराज गेलेत, पण कंटाळले नाहीत. पण अजून गुरूंचा शोध लागला नव्हता. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी ज्ञानदान झालं, दीक्षा झाली, पण मी तुझा गुरु नाही, तुझी मनोकामना पूर्ण होईल असंच उत्तर आलं. पण श्री महाराज कंटाळले का हो? नाही. जाऊ देत, भेटेल तेव्हा भेटेल गुरु असं म्हटले का? नाही. खरं तर महाराजांना घरी काही कमी होतं का? खायला प्यायला पैसा अडका सगळं काही व्यवस्थित होतं. प्रेमाची माणसं होती.
म्हणजे महाराजांचं वैराग्य हे वैतागातून आलेलं होतं का? नाही, त्यांचं खरं वैराग्य होतं, हेच आपण बघायचं आहे. आणि म्हणूनच महाराज कंटाळलेले आहेत, कारण त्यांचा रामावर, महंतांच्या शब्दावरती पूर्ण विश्वास होता की मला माझे सद्गुरू भेटणारच आहेत. आणि अशा तऱ्हेने महाराजांना अनेक सत्पुरुष भेटले, प्रत्येकांना काही ना काहीतरी विद्या प्रदान केलेली आहे, आशीर्वाद दिलेले, शुभेच्छाही दिलेल्या आहेत. पण श्रोते हो, हे जे सगळे संत महंत श्री महाराजांना भेटले ना, यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या सेवेमुळे महाराजांची प्रगतीच होत गेली, हे आपल्या ध्यानात येईल. कसं असतं, सद्गुरूसुद्धा आपल्या शिष्याची परीक्षा घेत असतात. थेट सद्गुरूपर्यंत पोचणं फार महाकठीण काम आहे. सद्गुरूपर्यंत पोचायचं सोपं नाही आहे. किंवा असंही म्हणता येईल की सद्गुरूंनीच, म्हणजे महाराजांच्या सद्गुरूंनीच या सगळ्या अनेक महंतांच्या रूपाने महाराजांना दर्शन दिलं आणि त्यांची काही ना काहीतरी प्रगती करत गेले. कारण असं आहे, ती सुद्धा पात्रता यावी लागते. सद्गुरूकडून ज्ञान घेण्यासाठी योग्य पात्रता यावी, यासाठी सुद्धा महाराजांकडून ही एक प्रकारची साधना त्यांच्या सद्गुरूंकडून करून घेतली असंही म्हणायला हरकत नाही. आणि असा हा श्री महाराजांचा प्रवास झालेला होता. आणि आता श्री महाराज कलकत्त्यावरून उत्तरेकडे म्हणजे कलकत्त्याकडून पुन्हा दक्षिणेकडे म्हणजे हैदराबादला आले आणि नदीकाठी बसले होते. नदीकाठी बसले होते, एकांतात बसले होते, ध्यान लावलं होतं. आणि अचानक समर्थ संप्रदायातील एक रामदासी बुवा, त्यांचं नाव तर रामकृष्ण असंच नाव होतं, ते अचानकपणे प्रकट झालेले आहेत. आणि श्री महाराजांनी त्यांना साष्टांग दंडवत घातलं आणि म्हणाले, बाळा, आता तुझा वाट बघण्याची जी काही काळ आहे तो संपलेला आहे. तुझी परीक्षा, त्यातून तू उत्तीर्ण झालेला आहेस. आता लवकरच तुला तुझे सद्गुरू भेटणार आहेत. कुठे आहेत तुझे सद्गुरू? तर म्हणाले, येहेळगावला, नांदेडजवळचं मराठवाड्यात जे येहेळगाव आहेत ना, तिथे तुकाराम चैतन्य हे तुझे सद्गुरू आहेत. तू आता लवकरात लवकर तिकडे जा आणि त्यांच्या चरणांची सेवा कर, त्यांना अनन्य भावाने शरण जा आणि तुझं पूर्ण समाधान तुझे सद्गुरू भेटले की मग होईल. अशा तऱ्हेने रामदासींनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि श्रोते हो, मग मराठवाड्यातल्या नांदेडपर्यंत श्री महाराज निघालेत. म्हणजे आता तर असं झालं की एवढी भ्रमंती केली, महाराज कंटाळले नव्हतेच, पण आता आपल्या सद्गुरूंचा पत्ता मिळाला म्हणताना चटदिशी महाराज उठलेले आहेत. आणि पायामध्ये कुठून शक्ती आली माहीत नाही, पायाला गती आली आणि त्यांनी थेट मराठवाड्यातलं येहेळगाव तिथपर्यंत जाऊन पोचलेले आहेत असं सांगतात. श्रोते हो, आज आपण या भागात इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण श्री महाराजांना त्यांचे सद्गुरू कसे भेटले, त्यांनी त्यांची कशी परीक्षा घेतली, त्यांचा कसा कृपाप्रसाद श्री महाराजांना लाभला, हा सगळा भाग आपण पुढच्या भागात बघू. आज इथेच थांबूया. नमस्कार. जे आपल्याला आवडलं, योग्य वाटलं ते अर्थात श्री महाराजांनी माझ्याकडून वधवून घेतलं. जे काही माझं चुकलं असेल त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहम भार हा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम समर्थ.